पेट्रोल आणि डिझेल टंचाईच्या अफवांमुळे राज्यामध्ये अनेक ठिकाणी लोकांनी पेट्रोल पंपांवरती प्रचंड मोठी गर्दी केली आहे। ठाण्यामधल्या पेट्रोल पंपावरती वाहनांच्या रांगा लागल्या, त्यामुळे वाहतूक कोंडी देखील निर्माण झाली आहे। बुलडाण्यामध्ये पेट्रोल पंपावरती चक्क पाण्याची टाकी घेऊन एक ग्राहक पोहोचला आणि विशेष म्हणजे पेट्रोल पंपावरच्या कर्मचाऱ्यांना या टाकीमध्ये डिझेल भरूनही दिलंय। तिकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये गॅससाठी रिक्षा चालक आक्रमक झाले। गॅस मिळत नसल्यामुळे रिक्षा चालकांनी जालना महामार्ग रोखून धरला होता। 2 तासांपासून एलपीजी गॅस मिळत नसल्यामुळे रिक्षा चालकांनी हा रास्ता रोको केला। तर जालन्यामध्ये देखील असंच काहीसं चित्र होतं। ग्रामीण भागामधल्या पेट्रोल पंपांवरती तुफान गर्दी दिसली। शेतीची कामं खोळंबल्यामुळे कॅन हातामध्ये घेऊन अनेक शेतकरी पेट्रोल पंपावरती आले। तर ट्रॅक्टर जेसीबीसह वाहनांची 2 किलोमीटर पर्यंतची रांग देखील या ठिकाणी बघायला मिळाली आहे। लातूर जिल्ह्यामधल्या अहमदपूर इथल्या एमआयडीसी परिसरामध्ये असलेल्या पेट्रोल पंपावरती किरकोळ कारणावरून वाद झाला आणि या सगळ्याचं रूपांतर पुढे हाणामारीपर्यंत पोहोचल्याची घटना घडली आहे। बिस्लेरीच्या बाटलीमध्ये पेट्रोल देण्यावरून ग्राहक आणि पंप कर्मचारी यांच्यामध्ये सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची झाली, मात्र हा वाद वाढत गेला आणि 2 गटांमध्ये चक्क हाणामारी झाली। या घटनेमध्ये 4 ते 5 जण सहभागी होते, तर 4 जण जखमी झाल्याची माहिती आहे। या घटनेच्या नंतर पेट्रोल पंप काही काळासाठी बंद ठेवण्यात आला। रात्री उशिरापर्यंत अहमदपूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती। बुलडाणा जिल्ह्यामध्ये इंधन टंचाईच्या अफवांमुळे ठिकठिकाणी जे पेट्रोल पंप आहेत तिथे इंधनासाठी ग्राहकांनी गर्दी केली आहे। तर चिखली इथल्या एका पंपावरती एका ग्राहकानं चक्क 200 लिटर पाण्याची टाकी विकत घेऊन धाव घेतली। धक्कादायक म्हणजे तो 200 लिटर टाकी डिझेल भरून निघूनही गेलाय। तर इतर ग्राहक पंपावरती मिळेल ती भांडी घेऊन, प्लास्टिकचे डबे घेऊन रांगेमध्ये उभं असल्याचं दिसलंय। एकीकडे जिल्हाधिकारी इंधनाच्या साठ्यावरती कडक निर्बंध आणतायत, मात्र पंप चालकांकडून त्याचं पालनही होत असल्याचं दिसत नाहीये। त्यामुळे आता प्रशासन नेमकी काय भूमिका घेणार हे बघणं महत्त्वाचं असेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।